भागवत कथेचं महात्म्य आपण पाहत होतो. भागवत कथेचं महात्म्य पाहताना आपण वेगवेगळ्या कथा पाहिल्या. ही भागवत कथा ऐकल्यानं काय होतं? माणसाचा तर उद्धार होतोच होतो, पण पशु पक्षी भूत प्रेत योनीमध्ये गेलेले लोक त्यांचा सुद्धा उद्धार या पवित्र अशा भगवंताच्या अवतारांचं वर्णन करणाऱ्या भागवत कथेमुळे होतो. पुढं प्रत्यक्ष भागवत ग्रंथाला सुरुवात करताना एक प्रसंग सांगितलेला आहे. नैमिष नावाचं क्षेत्र आहे, नेमिष क्षेत्र आहे. नैमिष म्हणजे नेमिष कशाला म्हणलंय सांगतोय का? नेमिष म्हणजे एका क्षणाला म्हटलं जातं. क्षणाला आपली जी काळ मोजण्याची पद्धत आहे, वेळ मोजण्याची पद्धत आपल्याकडं फक्त सेकंदापर्यंत आहे. सेकंदाच्या मध्ये आपल्याला वेळ मोजता येतो का? पण आपल्या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मग्रंथांमध्ये एवढं वर्णन आले, एका सेकंदाचेही हजारो भाग त्यांनी केलेले आहेत. आपली पापणी खालची वर होते, खाली होते, वर होते. किती वेळ लागतो? एका सेकंदाच्या आतमध्ये होते, फार कमी वेळ. त्याला सुद्धा मोजण्याचं माप पूर्वीच्या काळी आपल्या साधू संतांकडे, ऋषी मुनींकडे होतं. त्याला निमिष म्हटलेले आहे. आणि असं म्हणतात, भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी एक निमिषभर थांबलं होतं त्याला नैमिष क्षेत्र म्हणतात. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषे शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्त्र सममासत. भगवान विष्णू आणि सर्व देवता यांचं परम पवित्र ठिकाण असलेल्या नैमिषारण्यामध्ये एकदा शौनकादी ऋषी, शौनक आणि इतर ऋषी, शौनकादी म्हणजे शौनका सोबतचे मग सगळे आले. शौनकादी ऋषी भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, भगवंत भेटावा, आम्हाला देव भेटावा या उद्देशानं 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान केलं होतं. त्या ठिकाणी 1000 वर्षापर्यंत त्या शौनकादी ऋषींनी यज्ञाचं अनुष्ठान केलं. आणि त्यावेळी त्या शौनकादी ऋषींनी सूतांना प्रश्न केला. सूत महाराज, त्या सूत महाराजांना प्रश्न केला. तत्र तत्राणजसायुष्मणः भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस्तन शशिन्तमहर्षि. महाराज, सूत महाराज, या कलियुगामध्ये सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाचा खरा मार्ग कोणता? खरा मार्ग हाच सांगितला. सगळ्या कोणत्याही शास्त्राला प्रश्न विचारा, कोणत्याही शास्त्रकाराला प्रश्न विचारा, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, देव हृदयात साठवणं, देवाची भक्ती करणं, हेच सांगितले. याच्या पलीकडे कोणत्याही धर्मग्रंथानं काही वेगळं सांगितलं नाही. मग ते कोणत्याही जाती धर्माचा का असेना, कोणत्याही धर्मामध्ये जा, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याच धर्मग्रंथात अजून पुढे जाऊन सांगतोय का? कोणत्याच धर्मानं असं सांगितलं नाही की हातात बंदुका घ्या, दहशतवादी बना, बॉम्बस्फोट करा, लोकांचा जीव घ्या. नाही, असं त्या धर्मानं नाही सांगितलं. पण काही कट्टर लोक एक आपल्या बुद्धीचा वापर करून हे सगळं करत आहेत. तसं थांबले भारतामध्ये बऱ्यापैकी, पण अजून त्या काश्मीरमध्ये चालूच आहे. थोडंफार थांबलंय आता बऱ्यापैकी. पण तो धर्म सुद्धा नाही सांगत एकमेकाचा जीव घ्या म्हणून. तर कट्टर विचारसरणी असणारे लोकांचं काही कारस्थान आहे. चला पुढे चला. एकदा नारद महर्षी व्यासांकडे आले आणि व्यास महर्षीला विचारलं, व्यास महाराज, तुमचा चेहरा असा पडलेला का? व्यास महाराज नाराज आहेत बरं का. व्यास महाराज, व्यास म्हणजे कोण आहेत? व्यास उच्छिष्ट जगत्त्रय ज्यांच्या बाबतीत म्हणलं जातं, म्हणजे ज्या व्यासांचं ज्ञान केवढं होतं, आज जगामध्ये जेवढं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान व्यास महर्षींनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले. म्हणून म्हटलेले व्यास उच्छिष्ट जगत्त्रय, जगातलं जेवढं काही ज्ञान आहे तेवढं सगळं व्यासांचं उष्ट ज्ञान म्हटलं जातं. उष्ट ज्ञान म्हणून म्हटले व्यास उच्छिष्ट जगत्त्रय.
व्यासानं विचारलं, व्यास महाराज तुमचा चेहरा असा पडलेला का? त्यावेळेला व्यास महाराज म्हणतात, माझ्या चित्ताला समाधान नाही. माणसाला मी सकाळी सांगितलं बहुतेक, समाधानी असणं फार महत्वाचं. तुमच्याकडे किती धनसंपदा असू द्या, पण चित्त जर समाधानी नसेल तर काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. म्हणून समाधान, चिंता नाही करायची कोण्या गोष्टीची, त्याला समाधान म्हणायचं. चिता आणि चिंता फक्त एका टिंबाचा फरक आहे. लिहिताना फक्त एक असं टिंब द्यावं लागते, बरोबर? एका टिंबाचा फरक आहे. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणून चिंता सोडून द्या, समाधानी राहायला शिका. जी परिस्थिती आहे देवानं दिलेली, ती तुमची चिंता केल्यानं बदलणार नाही. तुमचं माझं सगळ्याचं प्रारब्ध अगोदर त्या भगवंतानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून जी परिस्थिती आहे त्याला तोंड देऊन जगायला शिकायचंय आणि त्याच्यासाठीच ही भागवत कथा आहे. व्यास महर्षी म्हणतात, मला चित्ताला समाधान नाही. मी आजपर्यंत अनेक शास्त्र लिहिले, अनेक पुराण लिहिले, 17 पुराण. 18 लिहायचं बाकी होतं बरं का, म्हणून 17 पुराण लिहिले, पण अजूनही चित्ताला समाधान नाही. त्यावेळेला नारद महर्षी सांगतात, हो, चित्ताला जर समाधान लाभायचं असेल तर तुम्ही एका अशा ग्रंथाची निर्मिती करा ज्या ग्रंथामध्ये भगवंताविषयी प्रेम भरलेलं आहे. तुम्ही नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी केल्या 17 पुराणामध्ये. 17 पुराण आहेत, 17 पुराण भरपूर आहे. ते नाव सांगायला गेलं तर 10 मिनिटं लागतील, एवढी अवघड नाव आहे. ब्रह्म वैवर्त पुराण, किती अवघड झालं. मग असे पुराण नाव सांगण्यात 10 मिनिटं लागतात. मग तेवढ्या ज्ञानाच्या गोष्टी सर्वसामान्य जीवासाठी नाही. मग तुम्ही काय करा, सर्वसामान्य लोकांना समजेल यासाठी एका ग्रंथाची निर्मिती करा ज्यामध्ये भगवंताविषयी प्रेम भरलेले. प्रेम नारदीय भक्तिसूत्र आहे, वाचा. त्या नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी 9 विधा भक्ती सांगितल्या. 9 विधा भक्तीचे 9 प्रकार. कोणत्या 9 प्रकार सांगितले? श्रवणम, कीर्तनम, स्मरणम. पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. आता तुम्ही जे करायले खाली बसून, ते कोणती भक्ती म्हणायचं? श्रवण भक्ती. श्रवण करण्याचं काम करताय तुम्ही, भगवंताच्या अवतारांच्या कथा ऐकताय, त्याला श्रवण. मी जे करतोय वरी बसून, त्याला कीर्तन भक्ती म्हणायचं. स्मरण, घरी बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण करणे एकांतामध्ये म्हणा, त्याला स्मरण भक्ती. पाद सेवन, देवाची पूजा अर्चा करायची, गोपालकृष्णाला आंघोळ वाढायची, कपडे घालायचे, नैवेद्य दाखवायचा, त्याला पाळण्यात टाकायचं, झोका द्यायचा, हे पाद सेवन. अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, भरपूर देवाचा दास म्हणून राहायचं. सख्य म्हणजे देवासोबतच मित्रत्व करायचं. आत्मनिवेदन, अशा वेगवेगळ्या 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. आणि सगळ्यात पहिलं लक्षण सांगितलं पहिलं भक्तीचं, ते म्हणजे भगवंताविषयी हृदयामध्ये प्रेम निर्माण करणं. प्रेम हा एवढा पवित्र शब्द आहे, पवित्र. पण या प्रेम पवित्र असणाऱ्या शब्दाला आपल्या या बॉलिवूड वाल्यांनी कलंक लावला. काय म्हणतोय मी? फक्त या चित्रपटवाल्या लोकांनी हा प्रेम पवित्र असणारा शब्द खराब केला या लोकांनी. पण प्रेमासारखा दुसरा पवित्र शब्द नाही. भगवंताविषयी प्रेम असणं ते महत्वाचं आहे. ठीक आहे म्हणले, ग्रंथ निर्माण करतो. त्यावेळेला नारदजी आपली पूर्वकथा सांगतात, पूर्वजन्मीची. मी आधीच्या जन्मामध्ये, नारदजी सांगतायत बरं का व्यासांना कथा, मी आधीच्या जन्मामध्ये एक दासीपुत्र होतो. दासीपुत्र असताना माझी आई, वडील लहानपणीच गेलेले होते. माझी आई गावामध्ये काम करायची. एकदा गावामध्ये आमच्या मंदिरामध्ये साधू पुरुष आले काही चातुर्मासाच्या निमित्तानं, आणि त्या साधू पुरुषांची सेवा करण्याचं काम गावकऱ्यांनी माझ्या आईला दिलं. धुणं भांडे करायचे, त्या साधूंची सेवा करायची, त्यांचा स्वयंपाक बनवायचा, कपडे लत्ते धुवायचे. मग माझंही मंदिरात जाणं येणं होऊ लागलं. नारदजी सांगतायत बरं का, लहान असताना पहिल्या जन्मामध्ये मी त्या साधूंच्या सहवासामध्ये वाढू लागलो. आणि पाहता पाहता चातुर्मास संपत आला. मी त्या साधू सोबत राहिल्यामुळं मला भजना कीर्तनामध्ये गोडी वाटू लागली. एक दिवस त्या साधूनं मला त्यांचा
जेवलेलं अर्ध ताट मला खायला दिलं, अर्धा प्रसाद उष्ट त्यांचं उष्टावळी, पण त्या साधूनं दिलं, गुरुनं दिलं म्हणून मी ते स्वीकारलं आणि ते मी प्रसाद खाल्ला, प्रसाद समजून खाल्लं. मला अजून भजनामध्ये गोडी वाटू लागली, अजून भजनामध्ये गुरुनं दिलेला प्रसाद, गुरुचं उष्ट खायला हरकत नाही बरं का, पण गुरुनं ते स्वतःहून दिलेलं पाहिजे. उगाच गुरुचा प्रसाद म्हणून माघारी नाही खायचं उष्ट, ते गुरुनं स्वतःहून दिलेलं पाहिजे, तर त्याला काही अर्थ आहे. अजून गोडी वाटू लागली. बघता बघता चातुर्मास संपला आणि माझे ते गुरुजी ते साधू सगळे निघू लागले. त्यावेळेला मी हात जोडून साधू पुढे सांगितलं. कोण म्हणाले? नारदजी म्हणाले, पहिल्या जन्माची कथा सांगतायत, पूर्वजन्माची. कोणाला सांगतात? व्यास महर्षीला. मी हात जोडले त्या साधू पुढे आणि त्यांना सांगितलं, बाबा मी तुमच्या सोबत येणार, मी येणार तुमच्या सोबत, मला येऊ द्या, मला भजन करायचंय, मला कीर्तन करायचंय, मला तुमच्या सेवेत तुमची सेवा करण्याची संधी द्या, मला येऊ द्या तुमच्या सोबत दुसऱ्या गावला. त्या साधूनं सांगितलं, नाही, तुझी आई जोपर्यंत जिवंत आहे तुला तोपर्यंत दुसरी कोणाचीही सेवा करण्याची गरज नाही. तुझी आई जोपर्यंत जिवंत आणि तुला आईला सोडता येणार नाही, आईची आधी सेवा कर, मग तू भक्ती करायला मोकळा. साधू निघून गेले. निघून जाताना साधूनी एक मंत्र दिला. त्या मंत्राचा निष्ठेने जप करायला सांगितलं साधूनं. पहा, गुरु मानलं त्या साधूला आणि त्या गुरु मंत्रावर विश्वास ठेवून नारदजी पूर्वजन्मीची कथा सांगतात, पूर्वजन्मीची. त्या गुरुच्या मंत्रावर विश्वास ठेवून नारदजी भजन करू लागले, त्या मंत्राचा जप करू लागले. बघता बघता दिवस निघून गेले. काही दिवसानंतर आई नारदाची अगोदरच्या जन्मातली गोठ्यामध्ये गाईचं दूध काढायला गेली असताना साप चावला आणि त्या ठिकाणी मरण पावली. नारदजी म्हणतात, एका हिशोबाने मी मुक्त झालो. कशासाठी मुक्त झालो? आई मेली म्हणून नाही, तर भक्ती करण्यासाठी मुक्त झालो म्हणून. आईचा जसा अंत्यसंस्कार केला, बस नारदजी म्हणतात, मी घर सोडलं, जंगलात गेलो आणि जंगलात गेल्याच्या नंतर तिथं त्या गुरुनं दिलेल्या मंत्राचा जप करता करता मला समाधी लागायची. मंत्र जाप करणं, त्याच्यामध्ये तल्लीन होणं, तल्लीनता पाहिजे बरं का. त्याच्यामध्ये त्या मंत्रामध्ये लीन होता आलं पाहिजे. नाही तर आपला मंत्र जप फार वेगळा असते. आपले माणसं मंत्र जप करतात, गुरुनं दिलेला मंत्र, रामकृष्ण हरी म्हणते, कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणते, कोणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणे. ज्याचं साध्य वेगळं बरं का, काय हरकत नाही, कोणी मंत्राचा करा, पण निष्ठेने श्रद्धापूर्वक केला पाहिजे. उगा करायचा म्हणून करायचं नाही. जप केला नारदजीनं आणि भगवंताचं प्रागट्य हृदयात झालं आणि पुढचा जन्म ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून मिळाला. कशामुळं? साधूनं दिलेल्या मंत्राचा निष्ठापूर्वक जप केल्यानं ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्म मिळाला. आणि तिथं एके दिवशी भजन करत करत तीनही लोकात फिरत असताना गोलोकामध्ये गेलो. गोलोकामध्ये, गोलोक म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं धाम, ज्याचे त्याचे वेगळे. इंद्राचं गाव कोणतं? स्वर्ग म्हणायचं त्याला. वैकुंठ भगवान श्री विष्णू नारायण भगवंत. सत्यलोक ब्रह्मदेवाचं गाव, आपण गाव म्हणू, लोक म्हणू. ब्रह्मदेवाचं गाव म्हणलं की सत्यलोक, आणि गोलोक म्हणलं की भगवान श्रीकृष्ण राधाराणी बस गायी चरतायत, गोपाळ सगळे सवंगडी, रास क्रीडा चालू आहे. भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवतायत एका ठिकाणी बसून, आणि राधाराणी त्यावेळेला पाहते नारद आलेला, आणि राधाराणीनं सांगितलं कृष्णाला, देवा तो तुमचा अनन्य साधारण भक्त आहे, नारायण नारायण चिंतन करत राहतो, त्याला काहीतरी बक्षीस म्हणून द्या. राधेनं शिफारस केली देवाकडं, म्हणून भगवंतानं स्वतः विना दिला नारदाच्या गळ्यामध्ये. विना दिला आणि चिपड्या घेऊन नारदजी आताही तीनही लोकात भ्रमण करतात, तीनही लोकात नारदजी फिरतात. कशामुळे झालं हे? तर भगवंताविषयी प्रेम हृदयामध्ये ठेवल्यामुळं मला ब्रह्मदेवाच्या घरी जन्म मिळाला, मला त्यांच्याकडूनच विना मिळाली आणि भगवंताच्या भक्तीमध्ये मी लीन झालो. म्हणून तुम्ही अशा एका शास्त्राची निर्मिती करा ज्या शास्त्रामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. ठीक आहे म्हणले. व्यास महाराज होते ते खूप ज्ञान व्यासांकडे. व्यास उच्चिष्ट जगत्रय त्याच्यामुळेच म्हटले. हातात पेन धरता येईना, वय झालेलं होतं बरंच. मग म्हणले मला एका लेखनिकाची गरज पडेल. लेखनिक म्हणजे लिहायला मदत करणारा, म्हणजे मी सांगायचं आणि कोणतरी लिहायचं. सागरनं म्हणा, गोपाल महाराजांना म्हणा, त्यांनी लिहायचं, मी सांगायचं. असे लेखनिक लागतात.
ज्ञानेश्वरी आपण काय म्हणतो, माऊलींनी लिहिली, माऊलींनी फक्त सांगितली, लिहिली कोण? सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला, शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा, सच्चिदानंद नावाचा एक जो ग्रहस्थ, जो साधू खांद्यावर जाऊ लागला चार जणांच्या, पण ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठीच त्याचा अवतार झाला असावा मला असं वाटतं. त्याच्या जीवनाचं कार्य ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं शिल्लक राहिलेलं होतं, त्या कार्यासाठी त्याचा जन्म झालेला होता असं माझं मत आहे. ती माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी त्या सच्चिदानंद बाबांनी लिहिली. तसंच आता हे ग्रंथ लिहायचा, कोणता? भागवत ग्रंथ. तो भागवत ग्रंथ लिहायला व्यास महाराजाचे हात थरथर कापू लागले. नारदाला सांगितलं, बाबा नारदा मला आता लिहिणं होत नाही रे, मग मला एका सहाय्यकाची गरज आहे, पीए लागते मला, पीए लिहायला. म्हणजे पीए म्हणून कोणाला बोलवा? हुशार माणूस दे म्हणले. कोण आहे? म्हणजे गणपती सारखा हुशार तिन्ही लोकात नाही, बोलवा गणपतीला. आवाहन केलं गणपतीचं नाव, आवाहन केलं आणि गणपती त्या ठिकाणी आले. महाराज म्हणले मी तयार आहे ग्रंथ लिहायला. कोणता ग्रंथ लिहायचा आहे? भागवत ग्रंथ. सांगितला व्यासांनी, लिहिला गणपतीने. ज्ञानेश्वरी सारखंच ना, म्हणूनच ज्ञानेश्वरीचं उदाहरण दिलं. गणपतीने सांगितलं महाराज तयार आहे, पण नॉनस्टॉप चालावं लागणार आपल्याला. कसं चालावं लागणार? नॉनस्टॉप, समृद्धीनं. मी थांबणार नाही म्हणले कुठंच, नाका आला तरी मी नाही, नाका. व्यास महाराज म्हणले ठीक आहे. हुशार होते व्यास महाराज. ग्रंथ सांगायला सुरुवात केली. 18,000 श्लोकांचा ग्रंथ तयार होत आहे. तुम्ही म्हणाल मग असं 18,000 श्लोक काय सहज असे भरभर वाचून सांगितले काय? नाही, व्यास महाराज हुशार होते. सकाळी 7ला बसले, 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत बसायचे. नंतर गणपतीला एखादा असा प्रश्न विचारायचे, मग गणपती डोकं खाजवत बसायचा. विचार करा, व्यास महाराजांनी प्रश्न विचारल्यावर गणपतीला सुद्धा विचार करावा लागायचा. म्हणजे व्यासांच्या बुद्धीचा IQ किती असेल, त्यांचा बुद्धीचा ऑरा ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, बुद्धीची व्यापकता किती असेल, ती व्यापकता व्यास महाराजांची. गणपतीला सुद्धा विचार करावा लागायचा. मला एकच जणांना प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही या सगळ्या साधू संतांमध्ये जे ऋषीमुनी आहेत, ऋषीमुनी, या ऋषीमुनी मध्ये कोणाला मानता सगळ्यात जास्त हुशारी वगैरे, कोणाला मानता? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न होता असा. मी एक क्षणभर विचार केला आणि मग सांगितलं व्यास, महर्षी वेद व्यास. म्हणले कशामुळे? व्यासांपेक्षाही हुशार लोक होऊन गेले. म्हणलं नाही. म्हणजे कशावरून? ते जरा नास्तिक वृत्तीचा होता बरं का. नास्तिक वृत्तीचा. नास्तिक म्हणजे देवा धर्माला कमी मानणारा. ते देव मानतही नव्हता. म्हणलं मान्य करा, म्हणलं मानू, म्हणलं आपण रामायण आणि महाभारत हे काल्पनिक ग्रंथ आहेत, एका क्षणासाठी माना, म्हणलं ठीक आहे. काल्पनिक मानले तरीही महाभारतासारख्या ग्रंथाची रचना तंतोतंत त्या ठिकाणाचं नाव, पात्रांची नावं, त्यांचे परस्पर असलेले संबंध, आधीच्या पूर्वीच्या घटना याची सगळ्यांची नोंद त्या महाभारतासारख्या ग्रंथामध्ये घेणं शक्य आहे का? रामायण, महाभारत हे 18 पुराण सोपं आहे? ते देव मानतच नव्हता. म्हणलं तू तो देव मानू नको, पण व्यास महाराजांना मात्र मानावं लागेल. आजकाल एक पुस्तक लिहिणाराला बी लेखक म्हटलं जातं, त्याचा सत्कार केला जातो. एक पुस्तक लिहिणाराचा. व्यास महाराजांनी तर एवढे पुराण, एवढे शास्त्र लिहून ठेवले. मग म्हणून व्यास महाराजांची महती सोपी नाही. काल्पनिक समजा महाभारत हरकत नाही, पण ते भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, इकडे 5 पांडव, एवढं सगळं लिहिणं सोपं आहे का? म्हणून व्यासांच्या बुद्धीला तोड नाही. त्या व्यासाने ग्रंथ सांगायला सुरुवात केली आणि गणपतीने तो लिहून काढला. प्रश्न विचारायचा मध्येच, मग आपले नित्याचे कर्म, आंघोळ, जेवण वगैरे करायचं, पुन्हा येऊन बसायचं. मग असं करत 18,000 श्लोकांचा ग्रंथ निर्माण झाला. आणि ग्रंथ निर्माण झाल्यावर आता वय झालं होतं व्यासांचं, काय करावं? हे ग्रंथ लिहून माझ्याजवळ एवढं संपत्ती तयार झाली. साधूची संपत्ती म्हणजे तुम्ही आले असाल माझ्या घरी, तुम्ही आले 2 वेळेला मागच्या खोलीमध्ये, तिथं माझं धन दौलत सगळी आहे.
तुम्ही पाहिली धनदौलत म्हणजे काय, बरोबर? ते ग्रंथ म्हणजेच माझी धनदौलत आहे. रामायण असेल, महाभारत असेल, शिवमहापुराण असेल, देवी भागवत असेल, तुकाराम महाराजांची गाथा किंवा साधू संतांचे चरित्र, एकनाथ महाराजांचं चरित्र, भगवान बाबाचं चरित्र, अजून सगळ्या संतांचे चरित्र, सगळे ते अलमारी भरलेली आहे. ती माझ्या जीवनाची कमाई आहे, तीच धनदौलत. बाकी पैसा आला काय हे धनदौलत नाही म्हणताय. ती धनदौलत व्यास महाराजांजवळ ते ग्रंथ तयार झाला आणि व्यास महाराज म्हणले, काय करू मी या संपत्तीचं? याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोणीच नाही माझ्याजवळ. भगवान शंकराची उपासना केली, शंकराची, आणि शंकराला विनंती केली, अहो महादेवजी तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या. भोळा देव, त्याच्या एवढा भोळा देवच कोणी नाही, त्याचं नावच भोळा शंकर. म्हणले हो तथाच तू घेतो. गेले कैलासात, गेले विसरून, आठवणच नाही. मग लीला केली नारदजींनी. व्यास महाराज म्हणले नारदाला, नारदा आलंय दिवस झालं शंकराला म्हणलो होतो माझ्या पोटी जन्म घ्या, पण शंकरजी काय मनावर घेणं झाले. म्हणले काय हरकत नाही, मी आहे ना. नाराची भजन करत करत कैलासावर निघाले. नारायण श्रीमन नारायण भजन नारायण नारायण नारायण. पुरुष मंडळी बाबा टाळी लागलं का फक्त भजनामध्ये टाळी, पाठीमागं काय मावल्या पुढच्या देखील नारायण श्रीमन नारायण भजन नारायण नारायण हात वर करून मॉनिटर सेटिंग बिघडली बघा. हॅलो. जे जेवढ्या प्रेमानं देवाला हाक मारेल देव तेवढंच लवकर लक्ष देईल तुमच्याकडे. नाही तर उगं महाराज सांगायले म्हणून नाही. नाराजी निघालेले कुठं? कैलासावरती जाण्यासाठी. कैलासावरती. आणि कैलासावरती जाताना नाराजी भजन करतायत. नारायण नारायण भजन करतात. कैलासावर पोहोचले. कैलासावर पोहोचले. आई साहेब होत्या. कोण? पार्वती. राधे 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 राधे. पार्वतीनं नारदजीला आणि नारदजीनं पार्वती आई साहेबाला नमस्कार केला. तुम्ही म्हणाल पार्वती शंकराची पत्नी असून नारदाला नमस्कार करते का? साधू आहे ते. साधू आहे. पण जरी कोणाचं मोठं कोणाचं लहान असेल तर एकमेकाच्या अंतरातल्या भगवंताला नमस्कार करायचा असतो.
मी इथं बसल्यावर दररोज सकाळी कथा सुरू करताना म्हणतो मी, तुमच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला वंदन. मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. पार्वतीच्याही तोच हृदयामध्ये भगवंत आहे, नारदाच्याही तोच आहे. म्हणून दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. नारदजी म्हणले, आई कुठे, शंकरजी कुठे? याला माहित असते सगळं नारदाला, कोणाची टायमिंग, कोण किती वाजता वाशिमला जाते, कोण अकोल्याला जाते. नारदाला सगळं माहित होतं शंकराचा टाइम हे बाहेर फिरायचं आहे म्हणून. तरी देखील विचारलं हटको, कुठे गेले मालक? मालक गेले तिन्ही लोकात फिरायला, त्याचं कामच आहे यावेळेला संध्याकाळी दररोज सायंकाळच्या वेळेला भगवान शंकर फिरत असतात. बाहेर गेलेत. बाहेर गेलेत, कुठे गेलेत माहितीये का? म्हणजे आल्यावर सांगतात, आल्यावर सगळं सांगतात म्हणले मला. तिचा विश्वास होता बरं का नवऱ्यावर. तवाच्या काळच्या बायकांचा होताच. काय म्हणालो मी? त्या काळच्या बायकांचा विश्वास नवऱ्यावर होता. आता तुमचं तुम्ही ओळखून घ्या. पार्वती म्हणली, मला सगळं सांगतात आल्यावर. म्हणले सांगतात, आजपर्यंत सगळं सांगितलं? म्हणले हो. मग सांगा म्हणले, मग महादेवाच्या गळ्यामध्ये ते जे कवट्याची माळ आहे, सांगा कोणाची आहे? हा म्हणले, ते तर माहितच नाही की कोणाची आहे. तुम्ही म्हणले की सगळं सांगतात? म्हणले नाही, आल्यावर विचारतेच. म्हणले थांबा. नारदजी गेले निघून. नारद म्हणले, झालं आपलं काम. काम काय होतं? आग लावायचं. नारदानं आग लावायचे कामच केले, पण जनकल्याणासाठी आग लावली बरं का. नारदानं आग लावली जगामध्ये, पण कशासाठी आग लावली? जनकल्याणासाठी, म्हणजे लोकांच्या हितासाठी. आपल्या आग लावण्यानं जर कोणाचं हित होत असेल तर बिलकुल आग लावायला हरकत नाही. पण एका घरामध्ये 2 चुली जर निर्माण होणार असतील तर ते काम मात्र नाही करायचं. आपल्या आग लावल्या जगाचं कल्याण करण्यासाठी नारदानं तिथं आग लावली आणि नारदजी निघून गेले. बस भगवान शंकरजी आले. आल्याबरोबर पार्वतीनं पाहिलं घरामध्ये रॅकवरचे सगळे भांडे ताटकन खाली. आल्याबरोबर भांडे वाजले घरामध्ये की बस शंकरानं ओळखलं, काहीतरी आज बिनसले घरामध्ये. आल्यावर लगेच विचारलं, काय झालं पार्वती? म्हणजे काय झालं विचारता? बाहेर कुठे गेले होते, काय गेले होते, काही सांगायला झाले? म्हणजे नेहमी रोज सांगतो ना पार्वती, असं कसं? सांगा म्हणले, गळ्यामध्ये मुंडक्याची माळ कोणाची? अगं म्हणले, हे तुझेच मुंडके. म्हणजे मालक पागल झाले का? माझ्या मुंडक्या तुमच्या गळ्यात कधी आले? म्हणले, जेवढे मुंडके गळ्यात आहेत तेवढ्या वेळा तुझा अवतार झालेला आहे. प्रत्येक अवतारामध्ये तू मरण पावतीस, नंतर तुझी मी ती कवटी घेतो आणि या गळ्यातल्या हारामध्ये अडकतो. म्हणजे माझे इतके जन्म झाले? म्हणले हो. आणि माझे इतके जन्म झाले, तुमचा एकही नाही झाला का? म्हणजे मला आदिही नाही आणि अंतही नाही. भगवान थोडासा ऐकू द्या. भगवान शंकराला आदिही नाही, अंतही नाही, म्हणजे त्याला जन्मही नाही आणि मृत्यू देखील नाही, असा तो भगवान शंकर. म्हणजे कशामुळे नाही? म्हणजे मी अमर कथा ऐकलेली आहे. काय ऐकलेली आहे? अमर कथा. त्या अमर कथेमुळे माणूस अमर होतो. ती अमर कथा म्हणजे मला देखील ऐकायची. मी देखील कंटाळली या जन्म मरण्याच्या फेऱ्याला. मला सुद्धा अमर व्हायचंय तुमच्यासारखं आता. म्हणजे ठीक आहे, म्हणजे सांगा कथा. म्हणजे असं नाही सांगता येत. इथं कथा सांगण्यासाठी एक वेगळं वातावरण लागतं. म्हणजे कसं? अगदी शांत निरव परिसर पाहिजे, मनासारखं वातावरण पाहिजे. मग बघ कशी कथा सांगतो. म्हणजे मग चला कुठं जायचंय? बस भगवान शंकर पार्वतीला घेऊन आले. कुठं आले? गेलं का कोणी? आजही म्हणतात तिथं कबूतर असतात 2 अमरनाथले. हा, आजही तिथं जाणाऱ्याला दिसतात. तिथं अमरनाथच्या ठिकाणी भगवान शंकर पार्वतीला घेऊन आले आणि तिथं आपल्या त्रिशूळाला आदेश दिला. त्रिशूळानं सगळीकडे फिरून पाहिलं, सगळ्यांना आदेश दिला, चला निघून जा इथून, ही जागा रिकामी करा. भगवान शंकर इथं येणार आलेले आणि त्यांना कथा सांगण्यासाठी, पार्वती आईला कथा ऐकण्यासाठी हा परिसर सगळा शांत पाहिजे. म्हणले शांत, कोणी बोलणार नाही. सगळे पशु पक्षी निघून गेले तिथून. ती जागा आता कथेचं वातावरण असंच पाहिजे बरं का. नाहीतर मग मध्येच कोणीतरी यायले, तांदूळ टाकायले, दिवा लावायले, नाही तर कोणी प्रसादच महाराजाला कुंकूच लावायले, महाराज मध्येच यायले दर्शन घेऊ द्या. असं नाही कथेचा नियम. आता तुम्हाला म्हणणं झालं, तुम्ही बरोबर कथा संपल्याच्या नंतरच येऊन पूजा केली, पण यांनी दुसरीकडचं सांगायचं. कथेसाठी हा नियम आहे. पण
एक झाड होतं आणि त्या झाडावर काय होतं, ढोली ढोली म्हणतात आमच्याकडं, झाडाला असलेलं एक पक्ष्याचं घरट त्या झाडाच्या ढोलीमध्ये. तिथे एक अंड होतं, अंड पोपटाचं. आणि कथा सांगायला बसले महादेवजी शंकरजी आणि पार्वतीला सांगितलं, पार्वती कथा सांगतो. म्हणजे ठीक आहे. कथा सांगताना मी भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चरित्रामध्ये इतका गुंग होऊन जातो, मला काही भान राहत नाही. मी डोळे बंद करून कथा सांगणार. म्हणजे ठीक आहे. मग तू ऐकायली का नाही हे मला काय माहित होईल. मग तो हुंकार द्यायचा मध्ये, हुंकार. मी सांगितलं, एक कथा सांगितली की हा म्हणायचं. काय म्हणायचं? हा. आजी हा लेकराला कथा सांगता की नाही? एक होता राजा. मग लेकरू काय म्हणते? हा. मग पार्वती कसं हा म्हणू लागली. अर्धी भागवत कथा सांगेपर्यंत पार्वती जागी होती, मात्र नंतर मग तुमच्यासाठी टोकल्या देऊ लागली झोप पार्वतीला. झोप लागली पार्वतीला. पण त्याचे एक मी सांगितलं ते अंड होतं, त्याच्यातून एक पोपटाचं पिलू बाहेर आलं आणि त्यानं ती कथा ऐकली. थोडा वेळ ऐकल्याच्या नंतर त्याला वाटलं पार्वती आई तर झोपायली आणि ती झोपल्यावर मग ही महादेवची कथा सांगणार नाहीत, बंद होईल. पण त्याला एवढी गोडी निर्माण झाली होती कथेमध्ये, त्यानं पार्वतीच्या आवाजामध्ये हुंकार भरायला सुरुवात केली. हुंकार. पोपटाचं पिलू पहा तुम्ही, पोपटाचा आवाज. तुम्हाला असे काही पोपट भेटतील घरामध्ये, कोण पाळलेले, गेल्याबरोबर तुम्हाला राम राम घालतात, राम राम. ते हुंकार भरायला लागलं पोपटाचं पिलू. हा महादेव कथा सांगतायत. हा. आणि सगळी कथा संपल्यावर, ती अमर कथा संपल्यावर भगवान शंकरांनी डोळे उघडले. पार्वतीला म्हणलं, पार्वती कशी वाटली कथा? मालक म्हणली अर्ध्यापर्यंत बरी होती आणि नंतर मग झोप लागली. बायकाचं आपलं तसंच असते की ऐकली पोथी नाही तर वळल्या वाती. म्हणजे मग तू नाही कथा ऐकली तर मग हुंकार पण भरत होत. सगळा परिसर तर रिकामा केलाय. माग पाहिलं तर ते पोपटाचं पिल्लू. काय रे तू माझी कथा ऐकलीस का? म्हणले हो महाराज. माझ्या परवानगीच्या व्यतिरिक्त राग आला शंकराला. म्हणले हो, कथा ऐकायसाठी तुमची परवानगी घ्यायची काय गरज? अरे मोठ्यानं बोलतोस माझ्या समोर, थांब तुझा प्राणच घेतो. म्हणजे जीवच घेतो. त्रिशूळ हातात घेतलं भगवान शंकरांनी आणि त्याच्या मागे धावू लागले. कोणाच्या? त्या पोपटाच्या पिल्याच्या. पहा, तिन्ही लोकांचा स्वामी भगवान शंकर त्या पोपटाच्या पिल्याला मारायला त्रिशूळ घेऊन धावतो. काय पोरकटपण आहे? धावले माग, ते पोपटाचं पिलू पुढं नेमकं जन्मलेलं बारीकस आणि हे भगवान शंकर त्याच्या मागे त्रिशूळ घेऊन. भगवंताची लीला होती सगळी. ते पोपटाचं पिलू सरळ उडत आलं व्यास महर्षीच्या आश्रमामध्ये आणि त्याच वेळेला व्यास महाराज त्यांची पत्नी बाजूला बसलेली होती. पत्नीला जांभाळी आली आणि आल्याबरोबर ते तोंड उघडलं. त्याच्या पत्नीने जांभाळी देण्यासाठी पोपटाचं पिलू थेट तिच्या तोंडामध्ये, तोंडातून थेट उदरामध्ये, पोटामध्ये गेलं ते पोपटाचं पिलू. आल्यावर भगवान शंकर पाठीमागच त्याच्या पाठीमाग आले. व्यासाने विचारलं, काय शंकरजी कोणीकडं? म्हणजे इकडं तुमच्याकडे एक पोपटाचा पिलू उडत आला आणि तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये गेले. म्हणजे मग त्याचा दोष काय? त्यानं माझी कथा ऐकली माझ्या परवानगीच्या व्यतिरिक्त. म्हणजे कोणती कथा? अमर कथा. अमर कथा ऐकली. हो, मी त्याला मारणार. म्हणजे दोष काय त्याचा? म्हणजे अमर कथा ऐकली मग मी त्याला मारणार. एकदा नाही तीनदा विचारून घेतलं, त्याचा दोष काय? त्यानं अमर कथा ऐकली मग मी त्याला मारणार. म्हणजे शंकरजी मी पुन्हा विचारायलो, पुन्हा तुम्ही तेच सांगायले वेड्यासारखं. ज्यानं अमर कथा ऐकली म्हणजे ज्यानं अमृत पिलंय ते मरल का? वेडेपणा सोडा. ते पोपटाचं पिलू माझ्या पत्नीच्या पोटात गेले. आता त्याच पत्नीच्या उदरातून तुम्ही जन्म घ्या, माझ्या पोटी अवतार घ्या आणि या माझ्या भागवत ग्रंथाचा प्रसार करा. बस भगवान शंकर तिथून तथास्तु म्हणून निघून गेले. आता दिवसामागून दिवस चालले, दिवसामागून दिवस. आता व्यासांची पत्नी गरोदर आहे, तिला दिवस आहे. 1 महिना झाला. कोणाला? व्यासाच्या बायकोला. 2 महिने, 6 महिने, 8 महिने, 9 महिने. पुढे 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 10 महिन्याची भरती झाली, 11 झाले, 12 झाले. असे वर्षानुवर्ष चालत आहेत पुढं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष होत आली. 12 वर्ष. व्यास त्या गर्भाला म्हणले, गर्भाला, अरे माझ्या पत्नीला त्रास देतोस, बाहेर ये. की नाही, मला भीती वाटते, म्हणलं येणार नाही. भगवान शंकर होते बरं का पोटामध्ये. पोटामध्ये कोण आहे? भगवान शंकर. मला भीती वाटते म्हणले संसाराची, येणार नाही मी बाहेर. पहा ना तुम्ही, आता बी जास्तीत जास्त शंकराचे मंदिर हे गावामध्ये भेटणार नाही तुम्हाला. गावापासून थोड्या अंतरावरच भेटते. बरोबर आहे.
जास्तीत जास्त तर जंगलामध्येच भेटते. आजही मोठे मोठे तीर्थक्षेत्र भगवान शंकराचे पहा, ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं किंवा अजून दुसरे. आमचा औंढा नागनाथ जवळच आहे आम्हाला, 30 किलोमीटर. त्याला औंढा नागनाथ आता शहर दिसते, तिथं बाजूला वस्ती दिसते, पण त्याला दारुकावन म्हटलेले. दारुकावन वन आहे ते, वनामध्ये जंगलामध्ये. पहा तुम्ही आता इकडे भीमाशंकर कुठे आहे? जंगलामध्ये. त्र्यंबकेश्वर पूर्ण जंगल आहे, जंगलामध्ये. परळी वैजनाथ आता वस्ती झाली म्हणून काय झालं, पूर्वी जंगल होतं, जंगल. तिथं राहणारे एक संत होते. काय नाव त्या संताचं नाव? जगमित्र. जगमित्र नागा साधू. जंगल होतं, त्याला एकानं असंच चॅलेंज केलं, वाघच धरून आणला होता त्या संतांनी. चला आपल्याकडे वेळेच्या मर्यादेमध्ये चालावं लागणार आहे. असा विषय वाढला की मग ते तिथे एक साधू होऊन गेले. पण भगवान शंकर शक्यतोवर वनामध्ये जंगलामध्ये राहतात आणि स्मशानात मसनवट्यात राहतात. तिथलीच राग अंगाला लावायची, मसनवट्यातच राहायचं. गावामध्ये शंकरजी रमले नाहीत. संसाराची भीती वाटते शंकराला, आणि आपण मस्तीत संसार करायलो. म्हणजे शंकरापेक्षा आपण हिंमतवान आहेत. आपण वेडे आहेत म्हणून संसार करायलो. आलं का लक्षात? आपण वेडे आहेत म्हणून इथं रमलो. ज्याला खरंच भगवंताविषयी ज्ञान आहे, कोणताही ज्ञानी पुरुष या संसारामध्ये नाही रमला. एक लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी त्या काळी लाखो रुपयांचं कर्ज सोडून दिलं लोकांना. सोडून दिलं का नाही? वह्या बुडवून टाकल्या कर्जाच्या, पाण्यामध्ये फेकून दिल्या वह्या कर्जाच्या. आसक्ती नाही संसाराविषयी, संसाराविषयी आसक्ती नाही. ज्ञानोबा माऊलींनी पहा तुम्ही, जे वय तरुण वय खेळण्या बागडण्याचं होतं त्या वयामध्ये समाधी घ्यावी. छत्रपती शिवराय लोकांसाठी झटले, लोकांसाठी. आणि त्यावेळेला चिंता नाहीये. भगवान शंकर बाहेर येत नाहीत गर्भातून, पण एक दिवस त्याच्या आईनं, म्हणजे जिच्या पोटामध्ये गर्भ आहे 12 वर्षापासून, व्यासांची बायको, ती म्हणली, अरे बाळा निदान माझा तरी विचार कर. अरे 9 महिनेच जर पोटामध्ये गर्भ असेल तर त्या आईची अवस्था काय असते? नीट खाता येत नाही, नीट बसता येत नाही, नीट चालता येत नाही. तुला तर मी 12 वर्षापासून पोटात वाघ येते, निदान माझा तरी विचार कर. बस भगवान शंकरांनी त्या आईचं म्हणणं मान्य केलं आणि भगवान शंकर बाहेर जन्माला आले. आणि आल्याबरोबर, आता ते काय लहान होतं का 1 वर्षाचं? 12 वर्षाचं पोरग. 12 वर्षाचं पोरग जसं जन्मलं तसंच पळायला लागलं. का? कारण त्याला वाटलं मी जर इथं थांबलो तर आई बाप मला थांबून ठेवतील, मग मी त्या मोहपाशामध्ये अडकत जाईल, मग मला या संसार करावा लागेल, मला हे काहीच करायचं नाही. म्हणून सरळ जन्मल्या बरोबर ते पळायला लागले तिथून. साधू संतांनी वर्णन केलं, बामणाचे पोर एका खेळासी घाले, बामणाचे पोर एका खेळासी घाले, 12 वर्षाला पाले रे. किती वर्ष? 12 वर्ष. म्हणून 12 वर्षाला पाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. ते नागरीची पळवून गेले रे, ते नागरीची पळवून गेले रे. ऐकत हेरिया तुझं सांगत सो, ऐकत खेळून गेले रे. बामणाचे पोर एका खेळासी भ्याले. बामणाचे म्हणजे ते व्यासांचं पोरग म्हणून बामणाचे पोर. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये लपून राहिलं. कापत कापत बाहेर आले, म्हणजे भीत भीत बाहेर आलं. संसाराची भीती वाटते शंकराला, मी आधीच सांगितलं. आणि ते नागवेची पळवून गेले रे. नागवेच 12 वर्षाचं पोरग पळायलेलं पाहिलं आणि पुत्र मोह झाला व्यासाला. किती ज्ञानी पुरुष! व्यास उच्छिष्ट जगत्रय, ज्यांनी हे एवढे शास्त्र आपल्या बुद्धीच्या आवाक्यातून निर्माण केले, एवढा ज्ञानी पुरुष, पण पुत्र मोहामध्ये अडकला. विचार करा, हा मोह भल्या भल्याला सतविलं. लेकरा बाळाचा मोह, माझं 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 म्हणतो आपण,
भल्या भल्याला सोडलं नाही या मोहानं. आसक्ती आहे ही संसाराची. व्यासांना देखील ती आसक्ती वाटली आणि ते पोरग पळायलेला पाहिलं, त्याच्या मागे व्यास महर्षी पळू लागले. अरे पोरं थांब, अरे थांब. ए शिक्षक, आपल्या पहिल्या सायकली होत्या कंडक्टर साहेब, जुन्या काळामध्ये तुम्ही जेव्हा वसमतला डीएड ला असाल तेव्हा सायकली राहायच्या. मोटरसायकलची संख्या कमी आणि त्यावेळेला सायकलला घंटी नेसायची विनेकरी बाबा. एखाद्या वेळेस घंटी बिघडायची, मग त्या सायकल पुढे कोणी आल्यावर कसं सरकायचं त्याला? हा ए शुकशुक, ए शुकशुक सर. तसंच त्याला नाव ठेवलं नाही, अजून काहीच नाही. ए शुकशुक आवाज दिला मागून, म्हणून त्याचं नाव शुकाचार्य. शुकाचार्य. दुसरा एक भाव सांगतो, त्याला शुकाचार्यच का म्हणायचं? संस्कृत मध्ये पोपटाला काय म्हणतात? शुक म्हणतात. शुक. आणि ते पोपटापासूनच जन्माला आलेलं होतं ना, पोपटाचं पिल्लूच पोटामध्ये गेलं होतं आईच्या, म्हणून त्याचं नाव शुकाचार्य पडलं. शुकाचार्य. गेलं ते पळून गेलं. पळून कुठपर्यंत गेलं? एक नदी लागली पुढे, नदी. आणि त्या नदीच्या काठावर, नदीमध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. ऐका काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐका. ही आसक्ती काय असते? मी मगाशी सांगितलं 5 वेश्या सांगितल्या त्या धुंदुकारीच्या. कोणत्या कोणत्या? त्याच्यामध्ये काम, क्रोध, मद, लोभ सगळं सांगितलं. चला, त्या नदीच्या काठावरून शुकाचार्य 12 वर्षाचे असे पळत गेले. त्या बायकांनी पाहिलं त्याच्याकडे. आता आपल्या मस्त आंघोळी करायला त्या बायका. आणि लगेच 5व्या मिनिटाला तिथे व्यास महाराज आले. म्हातारे झालेले, म्हणजे त्या 12 वर्षाच्या पोराचा बाप. म्हातारे झालेले व्यास महाराज आलेले पाहिल्या बरोबर त्या बायकांनी आपले असे कपडे घेतले, आपलं झाकून घेतले अंग. व्यास महाराजाला राग आला. अगं कळते का तुम्हाला? म्हणले काय महाराज, माझं 12 वर्षाचं तरुण पोरग इथून गेलं, त्यावेळेला तुम्ही कपडे नाही घातले अंगावर, आणि आता मी म्हातारा झालो जग तरीही मला पाहिल्याबरोबर तुम्ही तुमचे कपडे घातले अंगावर. म्हणले महाराज, शुकाचार्य तरुण जरी असले तरी ते आम्हाला पाहिल्यावर एक क्षणभर सुद्धा इथं थांबले नाही. एक क्षणभर सुद्धा थांबले नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभाचा एक असं लवलेशही नव्हता. त्यांना सगळं जग पवित्र दिसतं त्यांच्या दृष्टीनं, त्या शुकाचार्याला. म्हणून आम्हाला त्यांची लाज वाटली नाही. पण तुम्ही म्हातारे असून सुद्धा एक क्षणभर का होईना इथं थांबला, म्हणून आम्हाला आमचे कपडे अंगावर नीट घ्यावे लागले. लाज वाटली स्वतःला शुकाचार्याची. मी एवढा ज्ञानी असून देखील माझ्यावर अजूनही काम, क्रोध, विकार आहेत, याची लाज वाटली. माणसाला जग हे पवित्र दिसलं पाहिजे. पवित्र. प्रत्येकानं आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. काय म्हणतो मी, लक्षपूर्वक ऐका. जग पवित्र दिसलं पाहिजे. शुकाचार्य 12 वर्षाचा तरुण पोरग होतं, तरी त्या बायकांना लाज नाही वाटली शुकाचार्याची. पण म्हातारा असलेला व्यास महाराज पण तिथं जेव्हा आले, त्यावेळेला त्या बायकांना लाज वाटली. कपडे नीट केले. का? कारण शुकाचार्यांची दृष्टी साफ होती. दृष्टी साफ होती. दृष्टिकोन पाहण्याचा साफ होता. म्हणून प्रत्येकाला दृष्टिकोन नीट ठेवला पाहिजे. दृष्टिकोन. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. तुकडोजी महाराज सगळे, आपली भूमी संतांची भूमी आहे. संतांची भूमी. हो, सांगून गेले ते तुकडोजी महाराज. एका भजनामध्ये सांगतात, आदत बोरी सुधारलो, बस हो गया भजन. हो गया भजन. तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून द्या. तुम्हाला भजन म्हणजे हेच भजन झालं तुमचं. हेच भजन. दुसरी भक्ती करायची गरजच नाही. तुम्ही वाईट मार्ग सोडून द्या. आदत बोरी सुधारलो. आदत बोरी सुधारलो. सुधारलो, बस हो गया भजन में. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन में. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. मन की तरंग मान लो, मन की तरंग मान लो, बस हो गया भजन.
दृष्टी में तेरी दोष है. कशामध्ये? दृष्टी म्हणजे डोळ्यामध्ये दोष आहे, डोळ्यामध्ये. म्हणून दृष्टी में तेरी दोष है तो दुनिया निहारता. समझता का अंजने आँख लो, समझता का अंजने आँख लो, बच्चे हो गया आदत बुरी, आदत बुरी, आदत बुरी, सुधार लो बच्चे हो गया गोड वर्णन सांगितलं, संदेश सांगितला तुकडोजी महाराजांनी. दृष्टी में तेरी दोष है. दोष कशामध्ये? तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये दोष आहे. मग डोळ्यात दोष आहे, मोतीबिंदू झाला का? मला ऑपरेशन करता येईल मोतीबिंदूचं. मग तुम्ही म्हणाल दोष कशाचा महाराज? दोष आहे दृष्टिकोनाचा. एक वाक्य सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका. आता नाही जरी लक्षात आलं तरी घरी गेल्यावर विचार करा. जर दृष्टीमध्ये दोष असेल, लक्षपूर्वक ऐका, दृष्टीमध्ये दोष असेल, मोतीबिंदू असेल, डोळ्यावर पडदा आला असेल, मास आला असेल, तर त्याचं दवाखान्यात ऑपरेशन करता येतं. दृष्टीच्या दोषाचं दवाखान्यात ऑपरेशन करता येतं, पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन कुठंच जगात करता येत नाही. म्हणून प्रत्येकानं आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. दृष्टिकोन स्वच्छ असला पाहिजे, कोणाकडेही पाहण्याचा. मग तुकडोजी महाराजांचा इलाज सांगितला त्याच्यावर. काय इलाज सांगितला? दृष्टी में तेरी दोष है तो दुनिया निहारता. समता का अंजन आँख लो. समतेचं अंजन डोळ्यात घाला. अंजन माहितीये? आता नाही कोणाला माहित. पूर्वीच्या काळी होतं ते अंजनवाले असं बोटाला लावायचे, नखात त्याला दिसायचं म्हणून सगळं होतं का तुमच्याकडे? नाही. डोळा घातिले अंजन, माऊलीने देखील त्याचं वर्णन केले. डोळा घातिले अंजन. अंजन म्हणजे डोळ्यात घालायची वस्तू. तर ते अंजन कोणतं अंजन? समतेचं अंजन. समता कोणती समता? स्त्री पुरुष भेद नष्ट झाला पाहिजे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, हा भेद नष्ट झाला पाहिजे. समता सगळ्यांच्या हृदयामध्ये. तोच तो बसलेला आहे, हा कृष्ण. एकच बसलेला आहे तो राम, एकच बसलेला आहे तो दत्त, एकच बसलेला आहे तो विठ्ठल. एक सगळ्यांच्या हृदयामध्ये देवाला पाहणं, याला म्हणायचं समता. तेव्हा म्हणता येईल की तुमचा दृष्टिकोन सुधारला. शुकाचार्याकडे तो दृष्टिकोन होता. त्यांनी ते बायका बघितल्या, ते स्वतःच नागवेची पळवणी गेले रे. साधू संतांनी काय वर्णन केलं? नागवेची पळवणी गेले रे. त्यांना काय घेणं देणं कोणाच्या अंगावर कपडे, कोणाच्या नाही. व्यास महर्षीला लाज वाटली. व्यास महर्षी परत आश्रमात आले आणि विचार करू लागले, आता त्या गेलेल्या पोराला वापस कसं आणायचं? हे एवढे 18 पुराण लिहून ठेवले, हा एवढा भागवत ग्रंथ म्हातारपणी लिहून ठेवला, याचा प्रचार प्रसार कोण करणार? नारदानं एक दिवस उपाय सांगितला. काय? त्याला बोलवायचं ना, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ म्हणले, त्याच्याच पद्धतीनं बोलू म्हणले. कसं? त्या गंगेच्या काठावर एका झाडाखाली शुक बसलाय. जवळच बसला होता, जास्त लांब नाही. गंगेच्या काठावर एका झाडाखाली शुकाचार्य मस्त ध्यान करत तपाच ध्यानामध्ये लीन आहेत, भगवंताचं स्मरण करतायत. निर्गुण परमात्म्याचं. कोणाचं? निर्गुण परमात्म्याचं. निर्गुण म्हणजे त्याला रूप नाही, आकार नाही, काहीच. निर्गुण परमात्म्याचं ध्यान लावून बसलेले शुकाचार्य. इकडे व्यास महर्षी आपल्या पोराची वाट पाहतायत. पण नारदानं उपाय सांगितला. म्हणजे काय? तुमचे हे 2-4 शिष्य आहेत का? सागर महाराज, गोपाल महाराज, याला असे 10-5 चांगले श्लोक निवडक चांगले श्लोक शिकवा, पाठ करायला द्या. मग ते पाठ करायला श्लोक दिले, त्याने पाठ केले. आणि सरपण आणायच्या निमित्तानं, फुलं आणायच्या निमित्तानं, फळं आणायच्या निमित्तानं त्या शिष्याला पाठवलं. तिथं कुठं पाठवलं? ज्या ठिकाणी व्यासाचं पोरग शुकाचार्य बसलेलं होतं झाडाखाली, त्या ठिकाणी. मग ते भोवताल मस्त लाकडं तोडायले, कोणतं फळं तोडायले, कोणतं फुलं तोडायले. त्यावेळेला ते श्लोक म्हणायला लागले. आजकालचे आपले पोरं गाणी म्हणतात की नाही,
शेतावर आऊ थांबताना वखरताना ट्रॅक्टरवर गाणी लावतात, कानात हेडफोन लावून ऐकतात. काय बघ सागर महाराज आता गाणी ऐकतो ना आपण. कोणते हा? फिल्मी गाणे तसे ते म्हणायला लागले. कोण? ते व्यासाचे शिष्य, ते शिकविलेले श्लोक, हो गोड श्लोक म्हणायला लागले. बरे हा पीडम नटवर बपो कर्णयो कर्णिकाम विभ्रदवास कनक कपिशमो वैजयन्ती जमाना रंध्राणं वेणुर्धरसुरतया पुरयान गोपवृन्दे वृन्दान्यं स्वपदरमणो पाविष्यत गीतकीर्ती. संस्कृत मध्ये श्लोक म्हणायला लागले. आपल्याला देखील अर्थ नाही कळला, पण तो शुकाचार्यांना कळणार आहे. शुकाचार्य ते व्यासांचा मुलगा, अर्थ कळाला. काय अर्थ? वा, त्या वृंदावनामध्ये कृष्ण गोपिकांसमवेत आहे. वृंदावनामध्ये डोक्यावर मोर मुकुट घातलेला आहे, कानामध्ये पिवळी फुलं अडकवलेले, गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे, बासरी वाजवत आहे. आणि तो कसा दिसतोय? लक्षवेधी दिसतोय, एखाद्या नटासारखा. चित्रपटामध्ये जे नट पाहतो आपण तसा सुंदर दिसतोय कृष्ण. कृष्णाचं एवढं गोड वर्णन, सगुणाचं वर्णन ऐकल्याबरोबर तो निर्गुणाची भक्ती करणारा शुकाचार्य खाडकन जागा झाला, समाधीतून बाहेर आला. वा, देवाचं एवढं स्वरूपाचं गोड वर्णन मी आजपर्यंत कधीच ऐकलं नाही. कोण आहे? कोण गाते? पाहिलं आजूबाजूला ते 2-4 शिष्य दिसले. कोण आहे तुम्ही? मी, आमच्या गुरुनं शिकवलं. कुठून शिकलात? आमच्या गुरुनं शिकवलं. मला शिकवणार का? मला दे ना हे श्लोक पाठ करायला. पहा, निर्गुणाची भक्ती करणारा सुद्धा सगुणाची भक्ती कसा करू लागतो. सगुणाच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे, म्हणून निर्गुणाची भक्ती नाही, सगुणाची करा. मला शिकवणार का? म्हणले हो ना, शिकवायला काय झालं? किती आहेत श्लोक तुमच्याकडे? म्हणले आमच्याकडे तरी 10-5च आहे. ये तो खाली झाकी आहे, पुरी दुकान वहा बाकी आहे, चलो हमारे साथ. तेच पाहिजे होतं ना त्याला. ये तो खाली झाकी आहे, हे 2-4 आहेत म्हणले आमच्यापाशी. आमच्या गुरुजवळ असे शेकडो नाही, हजारो लाखो श्लोक आहेत. म्हणजे चला तुम्हाला शिकवतो. बस शिष्य त्या शुकाचार्याला घेऊन आश्रमात आले. आणि आश्रमात आल्यावर पाहिलं तर हे आपल्या बाबाचाच आश्रम. आणि आपले बाबा समोर बसलेले पाहिले. ले बाबा, माझी चूक झाली, मी पळून जायला नाही पाहिजे होतं, मला आता हे श्लोक शिकवा. सगळं भागवत ग्रंथ आपल्या पोराला, आपल्या मुलाला त्या व्यास महर्षींनी म्हणजे शुकाचार्यांना शिकवला. आणि आता शुकाचार्य म्हणजे ग्रंथ वक्ता तयार आहे. ग्रंथ वक्ता, प्रवक्ता तयार आहे. ग्रंथ देखील तयार झाला. ग्रंथ कसा तयार झाला सांगितलं मी. व्यासाने गणपतीच्या सहाय्याने लिहून घेतला. कथा सांगणारा देखील शुकाचार्य तयार आहे. आता फक्त कमतरता आहे कथा ऐकणाराची, श्रोत्याची फक्त कमतरता आहे. आणि श्रोता कोण आहे? राजा परीक्षिती. त्या राजा परीक्षितीची कथा आपल्याला अगदी आता थोड्या वेळामध्ये ऐकायची आहे. थोड्या वेळामध्ये 5 वाजता कथा बरोबर संपणार आहे. एकही मिनिट पुढे जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे. कारण आज पंगत आमच्या राजू भाऊची आहे आणि तिकडं त्याच्यामुळे ते जेवणाच्या कार्यक्रमासाठी बरोबर सगळ्याला वेळ. काही महिला मंडळी ग्रंथ तयार आहे, ग्रंथ वक्ता देखील तयार आहे. कथा ऐकायची आपल्याला, श्रोत्याच्या जन्माची, राजा परीक्षितीच्या जन्मापर्यंतची कथा ऐकायची आहे. चला, महाभारताचं युद्ध संपलं होतं. महाभारताचं युद्ध संपलं होतं, नेमकंच संपलं. दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला आहे. अजून जीव गेला नाही बरं का दुर्योधनाचा. दुर्योधनाचा जीव नाही गेला. सगळं शरीर लुळ झालेले, त्याचा अपंग झालेला आहे. कमरेमध्ये गदा घालून घालून भीमानं त्याची कंबर फोडून टाकली. अंगात रक्ताचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तरी पण अजून प्राण गेलेला नाही. तोंडानं बोलू शकतोय. अरे कोणी आहे का वीर? कोणी आहे वीर? थोडासा बेस दे मला. जो कोणी पांडवाचा वध करेल, पांडवाचा जो कोणी वध करेल त्याला माझा अर्ध राज्य देईल. किती राज्य? अर्ध राज्य. नाही तर माझ्या सेनेचा सेनापती करेल. सेनापती. सगळे सैनिक मारले गेले. 18 अक्षयभूमी सैन्य मारले गेलं. हा स्वतः मरणाच्या दाढेमध्ये आहे, तरी काय घोषणा करतोय? माझा अर्ध राज्य दान देतो.
पांडवाला मारा, एकाला तरी मारून माझ्या समोर त्याचा मुंडका आणा. साप माहितीये तुम्हाला? साप तो काय करतो, अशी बेंडकोळी असते पुढे, बेडूक. बेडूक माहितीये काय म्हणतात? बेंडकोळी, बेडूक. अशी इकडे तोंड करून बेंडकोळी आहे समजा. साप पाठीमागूनच येते त्या बेंडकोळीला आणि बेंडकाला धरते. त्या बेंडकाला कळत नाही आपण मरणाच्या दाढत आहे. त्याच्या समोरून एखादी अशी माशी येऊ द्या, माशी उडू लागली ना त्या बेंडकाच्या समोरून, लगेच आपली जीभ काढते त्या माशीला धरते. अरे तू स्वतः मरणाच्या दाढत आहेस, त्या बेंडकाला नाही कळत. तसं त्या दुर्योधनाला झाले, स्वतः मरणार आहे तो काही क्षणामध्ये, काही वेळामध्ये, काही तासामध्ये. पण पांडवाचा जीव घेणारा कोणीतरी आहे का विचारायला अर्धा राज्य द्यायला तयार आहे, नाही तर सेनापती करतो. त्यावेळेला आता त्या मूर्खाच्या सेनेतला एक जण आला, अश्वत्थामा त्याचं नाव. अरे मित्रा, मी अजून जिवंत आहे. अश्वत्थामा जिवंत आहे. मी शपथ घेतो, शपथ, पांडवाला ठार करून त्यांचे मुंडके कापून तुझ्या समोर आणून दाखवणार. मुंडके कापून. अजून बेस वाढत असला तर थोडासा वाढवा बरं का. 5ही पांडवांचे मुंडके कापून आणून तुझ्या समोर टाकणार. इकडं देवाला सगळं माहित आहे बरं का. देवाला, कृष्णाला सगळं माहित, काय होणार आहे काय नाही. त्यानं बरोबर कृष्णानं 5ही पांडवाला घेतलं सोबत, कुंतीला घेतलं, द्रौपदीला घेतलं आणि फेरफटका मारायच्या निमित्तानं जेवण झाले सगळ्याचे. लेकराला झोपी घातलं. 5ही पांडवाचे 5 लेकर द्रौपदी पासून झालेले बरोबर त्या पांडवासारखे दिसत होते. अर्जुनापासून झालेला मुलगा अर्जुनासारखाच, भीमाचा मुलगा भीमासारखाच दिसत होता. सगळे 5ही पांडवाचे 5ही मुलं त्या खोलीमध्ये झोपवले आणि पांडवाला घेतलं देवानं, कुंतीला घेतलं सोबत, द्रौपदीला घेतलं गंगेच्या काठावर. चला म्हणले फिरून येऊ, थोडा वेळ पाय मोकळे करून येऊ. संध्याकाळचं जेवण झाल्यावर शतपावली केली पाहिजे माणसाला. शतपावली करण्यासाठी गेले आणि इकडं अश्वत्थामा आला. अश्वत्थामा अंधाराचा फायदा घेत अश्वत्थामा आला आणि अश्वत्थामा त्यावेळेला काय लाईट नव्हती एवढी, आणि अश्वत्थाम्यानं अंधाराचा फायदा घेतला, तलवार काढली आणि जे पांडवासारखेच दिसणारे 5 मुलं होते, त्या 5 मुलाच्या मुंडक्यावर सपासप तलवार चालवली आणि 5ही मुंडके धडावेगळे. रक्ताच्या थरोळ्यामध्ये ते शरीर पडले आणि आपला शेला खांद्यावरचा काढला आणि त्या अश्वत्थाम्यानं 5ही मुंडके उचलले, त्या शेलात बांधले, शेल्यामध्ये बांधले. खांद्यावरच्या शेल्यामध्ये गाठोडं बांधलं त्या 5ही मुंडक्याचं. त्याला वाटलं मी पांडवाला मारलं आणि घेऊन गेला ते 5ही मुंडके दुर्योधनाच्या समोर. दुर्योधना, बघ तुझ्या मित्रानं काम केलं. अरे 18 अक्षौहिणी सैन्य घेऊन अनेक दिवस तुला युद्धामध्ये जे करता आलं नाही, इगो दे थोडस आणि बेस टाका. तुला जे आजपर्यंत जमलं नाही ते या पठ्याने एका क्षणात करून दाखवलं. एका क्षणात. बेस कमी करू नका माझं, मला बेस असल्याशिवाय नाही जमत. दाखव ती मुंडकी दाखव मला. गाठोडं सोडलं आणि त्यातलं एक मुंडकं भीमाच्या पोराचं, भीमासारखंच दिसणार असं केसाला धरलं आणि दुर्योधनाच्या समोर असं धरलं. अरे दे मुंडकं माझ्या हातात दे. वेड्यासारखा दुर्योधन बोलू लागला. हातात मुंडकं घेतलं, ते दुर्योधनासारखं दिसणार आणि करकचून आवडल्या बरोबर कारकनावर धरला आणि ती कवटी फुटली. कवटी फुटल्या बरोबर दुर्योधन थांबला. खाली टाकली ते मुंडकं, कवटी टाकली. अरे कोणाचे मुंडके कापलेस तू? पांडवाचे तर आहे. अरे पांडवाचे मुंडके नाहीच आहे. कशावरून नाही? अरे गदेचे शेकडो प्रहार घालून त्याचं डोकं फुटत नाही, ते हाताने फुटते का? भीमाचं डोकं वज्राचं शरीर होतं, वज्राचं भीमाचं. हजारो गदेचे प्रहार केले तरी न फुटणारं शरीर एका मुठीमध्ये आवळल्यावर फुटते का? नाही. ते पांडव नाही. सोडते गाठोडं सोड. शेल्यामध्ये बांधलेले सगळे मुंडके एका लाईनीत ठेवले आणि मग पाहिलं. अरे अश्वत्थाम्या, काय केलंस तू? काय झालं मित्रा? अरे हे तर आमच्या वंशाचे दिवे, आमच्या वंशाचे दिवे. आता त्याला आमचा वंश आठवला दुःखाच्या वेळेला पहा आणि रडू लागला. अरे काय केलंस अश्वत्थामा हे? अरे आमच्या वंशाचे हे कुलदीपक आहेत.
पांडवाचे पोरं काय माझे काय, माझ्या चुलत भावांचे पोरं म्हणजे आमचेच. आमचं कुळ चालवण्याचं कार्य, आमचा वंश पुढे चालवण्याचं कार्य हेच तर करणार होते आणि त्यांनाच मारलंस तू. हे पांडव नाही, पांडवासारखे दिसणारे पांडवाचे 5 मुलं आहेत. का मारलंस रे यांना? दुःख झालं. आणि दुसऱ्याच क्षणाला दुर्योधन हसू लागला. वा वा वा, चांगलं काम केलं असतो, बरं झालं त्यांचा वंशाचा दिवा विझवला असते. एकाच वेळेला त्याला आनंद झाला आणि एकाच वेळेला दुःख झालं. त्याला श्राप होता दुर्योधनाला, ज्या वेळेला तुला एकाच वेळी आनंद त्याच वेळेला दुःख देखील होईल, त्याच वेळेला मरशील. बस प्राण सोडला दुर्योधनानं. पण अश्वत्थामा अजून जिवंत आहे बरं का. इकडं देव पांडवाला घेऊन जे गेले होते ते परत आले. देवाला सगळं माहिती आहे हो, देवाला सगळं माहिती आहे, सगळं त्याला कळते. तरी पण त्याला हे सृष्टीचा कारभार चालवायचा आहे. परत आल्यावर द्रौपदीनं ते दृश्य पाहिलं आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले, निश्चित पडलेले ते प्रेत आपल्या 5ही मुलांचे पाहिले आणि तिने टाहो फोडला. रडते द्रौपदी. त्याच वेळेला धर्माला सांगितलं, खबरदार द्रौपदी, क्षत्रिय आहेत आपण आणि रडायचं नाही. क्षत्रियांच्या बायका मेल्यावर सुद्धा रडत नाही. लक्षात घ्या, क्षत्रिय धर्म काय. वीरगतीला प्राप्त झालेत ते, वीरगतीला प्राप्त झाले मालक मान्य आहे. पण शत्रूनं असं नाही मारायला पाहिजे होतं. कसं? झोपेत नाही मारायला पाहिजे. झोपेत मारलं, माझ्या लेकरांना झोपेत मारलं त्या शत्रूनं. मग त्या दिवशीची संध्याकाळ तशीच गेली आणि संध्याकाळ गेल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या त्या बहिणीच्या खोलीमध्ये आले. बहीण द्रौपदी बहीणच ना देवाची, मानलेली. सखीचं नाव माहित नाही बऱ्याच जणाला अजून, पण मानलेल्या बहिणीसाठी देव रात्रंदिवस त्या पांडवाच्या सोबत आहे. मानलेल्या बहिणीसाठी सखीचं नावही कुठं नाही काढत नाही कोणी, देवाच्या बहिणीच्या, सख्या बहिणीचं. द्रौपदीच्या खोलीमध्ये दरवाजाजवळ देव आला. द्रौपदी भिंतीकडे तोंड करून रडत होती. भिंतीकडे हो, पदर असा तोंडाला लावून रडत होती. पाठीमागून आलेल्या कृष्णानं विचारलं, काय झालं द्रौपदी, का रडतेस? दादा, का रडू नये मी? अरे ज्या आईचे 5 मुलं एका रात्रीत मारले गेले, 5 मुलं, त्या आईच्या दुःखाची तुला काय कल्पना? अहो त्याला सगळी कल्पना आहे. पण द्रौपदी म्हणते मायेपोटी. विचार करा, काय द्रौपदीचं दुःख असेल. एक बाळ एखाद्या आईचं मरण पावलं ना, लहानपणीच, काही जन्मताना जातात, काही जन्मल्यावर महिन्या 2 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, बालपणीच जातात बरेच लेकर. जेवढे झाडाला आंबे लागले सगळेच काही पिकत नाहीत बरोबर. कोणतं बीजन गळून पडते, कोणतं आभाळ आल्यावर गळून पडते, कोणतं लेकरू धोंडा हरून पाडते. सगळेच फळ टिकत नसतात. जेवढे आंबे झाडाला लागले, जेवढे फुलं दिसतात तेवढे फळं लागत नाही, जेवढे फळं दिसतात तेवढे सगळे भट्टीत येत नाही. एखाद्या आईची, आमच्या महिला मंडळीला कल्पना आहे, एखाद्या आईचं बाळ जर लहानपणीच गेलं तर जन्मभर ते दुःख त्या आईच्या हृदयामध्ये राहतं. लहानपणीच माझं एक लेकरू गेलं होतं, लहानपणीच एखादं लेकरू जात. पण माझे तर 5 मेलेत एका रात्रीत दादा, 5. मला किती दुःख झालं असेल. मग काय करायचं? शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा आणारे पकडून त्याला. कृष्णाने आदेश दिला, आणा पकडून द्या. अर्जुन म्हणला एका मिनिटात हजर करतो. एका मिनिटात त्याला बांधून आणला, अश्वत्थाम्याला पकडून टाकलं सगळ्यांच्या समोर. आता बोल द्रौपदी, काय करायचं? मार दिया जाए या छोड़ दिया जाए? अर्जुन म्हणला याला तर एकदा असं एका बाणातच मारतो. भीम म्हणला एका बोकीत प्राण घेतो, याचा सांग फक्त द्रौपदी काय करायचं. धर्माला विचारलं, धर्मानं हात जोडून कृष्णाला सांगितलं, तो माझा गुन्हेगार नाही, तो द्रौपदीचा गुन्हेगार आहे. म्हणजे असं कसं? म्हणले द्रौपदीचे 5 मुलं होते, एक मुलगा त्यापैकी माझा होता, बाकीचे माझ्या 4 भावाचे 4, द्रौपदीचे 5ही होते. आणि मुलावर आईचा हक्क जास्त, कारण तिनं 9 महिने उदरामध्ये सांभाळलेले आहे पोटामध्ये, म्हणून मुलावर आईचा हक्क जास्त. द्रौपदीला विचारा काय शिक्षा द्यायची. द्रौपदी रडते आणि रडत रडत सांगितलं, दादा कृष्णा, याला काही करू नका, सोडून द्या. म्हणले द्रौपदी आताच तर म्हणत होती त्याला शिक्षा द्या आणि आताच म्हणते सोडून द्या, असं कसं? दादा, मुलगा मेल्याचं दुःख फक्त आईला माहित असतं.
माझे 5 मुलं मेले, ते दुःख मला माहित आहे. तेच दुःख एका दुसऱ्या आईच्या वाट्याला जावं असं मला वाटत नाही. याला जर मारलं तर पुन्हा याच्या आईला दुःख होणार, म्हणून मला ते दुःख त्याच्या आईला द्यायचं नाही. सोडून द्या, याला सोडून द्या. पहा द्रौपदीचा मनाचा मोठेपणा, पहा मनाचा मोठेपणा. सोडून दिलं त्याला. पण जाता जाता त्याच्या डोक्यामध्ये एक मणी होता, मणी. तो डोक्यातला मणी काढून घेतला आणि त्याला शिव्या दिल्या, हाकलून दिलं तिथून. आपण म्हणतो ना, शहाण्याला शब्दाचा मार, गाढवाला ते लक्षात आहे तुमच्या. त्याला हाकलून दिलं, शिव्या देऊन अपमान केला त्याचा. आणि असं म्हणतात, विद्वान माणसाला, ब्राह्मणाला, विद्वान माणसाला नुसतं बोलानं जरी अपमान केला तर मेल्याहून मेल्यासारखं होतं. हाकलून दिलं त्याला. पण अश्वत्थामा मूर्खाहूनही मूर्ख होता. लांब गेला आणि लांब गेल्यावर म्हणला, बघतो तुमच्याकडं. गेल्यावर त्यानं ब्रह्मास्त्र काढलं, ब्रह्मास्त्र. आणि ब्रह्मास्त्र काढून पांडवाच्या दिशेनं सोडलं. पांडवाच्या दिशेनं आलेलं ब्रह्मास्त्र पाहिलं आणि उत्तरा घाबरली. उत्तरा, कोणीही उत्तरा. जो अर्जुनाचा मुलगा होता अभिमन्यू, जो चक्रव्यूहामध्ये मरण पावला होता, त्याची पत्नी आहे ती उत्तरा. अभिमन्यू मरण पावला, पण ती गर्भवती आहे. आणि गर्भवती उत्तरा, तिच्या गर्भाचा दाह होऊ लागला, अंगाची आग आग होते. कुंती पुढे हात जोडले, हात जोडले. सासूबाई काहीतरी करा उपाय. कुंतीनं सांगितलं, माझ्याच्यानं होणार नाही, कोणाच्यानंच होणार नाही, कोणी वाचवणार नाही तुला. फक्त एकटा तो भगवंत कृष्ण. आपला कृष्णाला शरण जा. कृष्णाची विनवणी केली, देवा मला वाचवा, या होणाऱ्या त्रासापासून माझ्या गर्भाचं रक्षण करा. माझ्या गर्भामध्ये आग होते, अंगाची आग होते, वाचवा मला. कृष्ण म्हणला, मी वाचवतो, पण त्याआधी तू मला काहीतरी दे. म्हणजे देवा, माझी परिस्थिती तरी आहे का द्यायची? माझी परिस्थिती पहा, गर्भवती आहे, अंगाची आग होते माझ्या. म्हणजे तुझं मातृत्व मला दे, म्हणजे मला तुझा मुलगा होऊ दे. म्हणजे तू माझी आई बन. कशी आई बन? देवानं अंगठ्या एवढं रूप धारण केलं, अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला, उत्तरेच्या गर्भामध्ये. आणि त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेची आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. उत्तरेच्या गर्भाचं अंगठ्या एवढं रूप धारण केलं. भोवताल फिरू लागले त्या गर्भाच्या, आणि ते मध्ये गर्भ पाहू लागला त्या फिरणाऱ्या गोष्टीकडे. कोणीतरी फिरते आपल्या भोवताला आपल्याला वाचवण्यासाठी. ते गर्भ पाहू लागला. बस दिवसामागून दिवस निघून गेले आणि त्या उत्तरा प्रसूत झाली. उत्तरेने एका मुलाला जन्म दिला. मुलगा जन्मला आणि जन्मल्या